ताईंनो इथं बघू शकता आपण नवीन अपडेट पोशन टॅगरनं पुन्हा एकदा नवीन अपडेट पोशन टॅगरचा आलेला आहे, जे की आहे 24.7. तर चला तर याच्यामध्ये बघूया आपल्याला काय काय बदल करायला भेटलेले आहे. ओके, तर सर्वात पहिले आपण काय करूया, या ॲरोवरती क्लिक करून घेऊया. मी इथं अपडेट केलेलं आहे, तुम्ही पण जाऊन करून घ्या. बघू शकता इथं आपण 24.7चं नवीन अपडेट जे काय आलेलं आहे, डेट बघू शकता कधी आलेलं आहे. तर 26 जून म्हणजे काल 12 वाजता अपडेट आहे, म्हणजे कालचा अपडेट आहे. ओके, आज 27 तारीख आहे, काल अपडेट आलेला आहे. ओके, तिथं बरोबर आपण बघू शकताय इथं महत्त्वाचे दोन याच्यामध्ये बदल करण्यात आलेले, ते कोणते आहेत चला बघून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा बदल आहेत ताईंनो इथं बघू शकताय, हॉट फिक्स फॉर लॉग इन इश्यूज. ओके, जे काय आपल्याला लॉग इन प्रॉब्लेम येत होत्या, ओके, जे काय 24.5 अपडेट आलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे लॉग इन प्रॉब्लेम येत होत्या, ते इथं सॉल्व करण्यात आलेले आहेत. ओके, आणि दुसरा जे काय अपडेट आहे ते आपल्यासाठी नाही आहे, ते जे काय सुपरविजन आहेत ओके, ते त्यांच्यासाठी आहे. ते असं आहे, रिमूव्ह द ॲडिशनल रूल फीचर फ्रॉम सपोर्टिव्ह सुपरविजन. ओके, तर ते त्यांच्यासाठी अपडेट आहे, त्यांचं एक काहीतरी ॲडिशनल. तर ताईंना जर तुम्ही अपडेट केलं नसेल ते तुम्ही करून घ्या. हे आता अपडेट केल्यानंतर आहे ना, तुमचे जे काही प्रॉब्लेम येतो लॉग इनचा प्रॉब्लेम तो सॉल्व झाले होणार आहे. नंतर तुमचं जे काय याचा प्रॉब्लेम असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही THR भरती वेळेस प्रॉब्लेम येत होता तो इथे सॉल्व होणार आहे. FRS करते वेळेस प्रॉब्लेम इथं सॉल्व होणार आहे. आणखीन बरेचसे म्हणजे याच्यामध्ये याचे बदल झालेले आहे, आणि याच्यामध्ये इंटरफेस काय ती जुना होता तेच राहणार आहे. चला तिथं आता तुम्ही तो अपडेट करून इथं तुमचं आय डी ते अँड पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सेम जे काय आपण जसं काम करतो तसं काम करायचं. बघू शकता मी इथं लॉग इन केलेलं आहे, कारण मी ऑलरेडी ओपन केलं होतं, म्हणून मी इथं असं इथं दाखवत आहे. ओके, बघू शकता इथं आपण अशा प्रकारचा इंटरफेस आहे. जे काय जुना होता तोच इंटरफेस इथं राहणार आहे. ओके, सर्व गोष्टी जसं त्याच्या आहे, फक्त ह्या बॅचची ॲप सॉफ्ट चालणार आहे, आणि याच्यामध्ये खूप काही असे बदल पुन्हा होणार आहेत. ओके, थँक्यू व्हिडिओ बघण्यासाठी. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.